कोथिंबीर इथं बाजारात विकत घेतली का? कुठून आणलेली? गावावरून कोथिंबीर. मग एवढ्या दिवस टिकली कशी काय? नाही ना, खरं सांग, गावावरून कशी काय एवढ्या दिवस राहील? का फ्रीज आणलेलं आहे तुम्ही? असं का? बघा, या आजी आहेत, यांनी सकाळी 4 वाजता चुली पेटवल्या भाकरी करायला. आजी फार काम करते. हो. म्हणजे चहा केल्यानंतर तुम्ही पेताना पण? हा हा. मग तुमच्यावर नेमकी काय जबाबदारी आहे? हा हा हा. बरोबर, चालेल चालेल. मग तुम्ही स्वयंपाक करायला मदत करता सगळ्या महिला? करतो ना. हा हा. आता चाललो भाकरी करायची. असं ना. हे बघा, आज काय वांग्याची भाजी बनवायची काय? नाही ना, ते कॅमेरा आपला वांग्यावर होता ना. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. वांग्याची भरून वांगी बनवायची का? सुकी का पातळ? सुकी बनवायची का? आणि पातळ भाजी मग? सुकी भाजी चपाती खायची. बरोबर, चालेल चालेल चालेल. पण तुम्ही बारकाईने बघता ना वांगी? नाही, असं नाही सोडायचं, फक्त किडीचं काढा, ते तसं सोडू नका. मावशी, हे असं काय सोडायचं सांगितलं पार त्यांना? ठेव का? हे पार सोडून टाकलं त्यांनी. हे बघा, पार सोडलं. ते फक्त आहे ना, एक कापायचा आणि कीड बघायचा. हा भाजीपाला गावावरून आणलेला आहे का? रामकृष्ण रामकृष्ण. बघा, आता चहाची तयारी चालू आहे. हे बघा, हे आपले आचार्य आहेत, माते दादा कुरकुटे. एकदम स्वादिष्ट स्वयंपाक बनवतात. त्याबद्दल त्यांचे श्रीरामपाय दिंडी सोहळ्यातर्फे हार्दिक आभार, अभिनंदन. कपडे आणली का?